गुजरात सरकारमध्ये राजकीय भूकंप झालेला पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री सोडून सर्वच मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावर गुजरात मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होताना पाहायला मिळतात। आज दुपारी या ठिकाणी नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। मंत्रिमंडळ विस्तारात नव्या 10 चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। दिवाळीच्या अगदी तोंडावर गुजरात मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सोडून सर्वच मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे। सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे सोपवलेत। नवीन मंत्र्यांचा शपथविधी आजच दुपारी अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। सध्याच्या गुजरात मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह 17 मंत्र्यांचा समावेश आहे। यापैकी 8 कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत आणि तेवढेच राज्यमंत्री आहेत। भाजपच्या सर्व आमदारांना 2 दिवस गांधीनगरमध्ये राहण्याचे निर्देश देण्यात आले। त्यांच्या पक्षानं काही बदल करायचं ठरवलं असेल, खरं म्हणजे हे असे बदल महाराष्ट्रात आवश्यक आहेत। महाराष्ट्रामध्ये इतके भ्रष्टाचारी मंत्री बसलेले आहेत, त्यांच्या भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जात आहे आणि मुख्यमंत्री हतबल आहेत। अशा प्रकारची पत्ते पिसण्याचं काम जर महाराष्ट्रात झालं तर त्याचं महाराष्ट्र स्वागत करेल। आपले प्रतिनिधी चेतन अनावरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। चेतन, काय अधिकची माहिती? नीलम, ज्या प्रकारे भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या गुजरात सरकारमध्ये अचानक सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आलेले होते, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती। मात्र त्याची माहिती समोर येत आहे की नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्यासाठी हा मोठा फेरबदल करण्यात आलेला आहे। दरम्यान मुख्यमंत्री आपल्या पदावरती कायम आपल्याला पाहायला मिळतील, मात्र खाली असलेले 8 कॅबिनेट मंत्री आणि 8 जे राज्यमंत्री होते त्यांच्या जागी आता मोठा फेरबदल होणार आहे। यामध्ये जे राज्यमंत्री होते काही त्यांची वर्णी आता कॅबिनेट मंत्रीपदी लागू शकते। विशेष करून रवींद्र जडेजा जो क्रिकेटर आहे त्याची पत्नी रिवाबा जडेजा हिला सुद्धा आता राज्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते, अशी माहिती सूत्रांकडून कळत आहे। आज सकाळी 11:30 वाजता राज्यपाल देवव्रत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आता ह्या सर्व मंत्र्यांना शपथविधी पार पडेल आणि त्यामुळे एकूणच आता नेमकं या बदलानंतर गुजरातमधील विकासावरती काय परिणाम दिसून येतोय आणि विशेष करून कुठल्या राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी दर्जा मिळताना कुठल्या कॅबिनेट मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो याकडे सर्वांचं लक्ष असेल। जी चेतन, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।